नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री कैलास काकडे, द पॉवर ऑफ ऑनलाईन एज्युकेशन परफेक्ट नॉलेज बेसिक नॉलेज 2023 मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक आगळा वेगळा टॉपिक, जो टॉपिक तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे। चला तर जाऊयात महाराष्ट्र शासन यांची शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती। खूप खूप स्वागत। चला, राहिले का सगळे रांगेत उभे? सगळ्यांनी आता परिपाठाला सुरुवात करणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी रांगेत उभं राहायचं। रांगा कशा बनवायच्या? अगदी बरोबर, समांतर रेषेत रांगा असल्या पाहिजेत। कशा रांगा असल्या पाहिजेत? समांतर रेषेत तुम्हाला उभा राहायचं आहे। चला रे, अरे 8वीचे विद्यार्थी बघा रे, कुठे उभा राहिलात तुम्ही? मागचे विद्यार्थी पार 9वीच्या रांगेमध्ये गेले आहात। समांतरमध्ये तुम्हाला समजलं नाही वाटतं? 8वीची रांग कितीही पाठीमागं वाढली तरी ती 9वीच्या रांगेच्या पाठीमागच्या विद्यार्थ्यांना एकमेकाला टच होता कामा नये। दोन रांगेमध्ये समान अंतर बनवायचे तुम्हाला। 8वीची रांग समांतर बनलेली नाही, मग समांतर रांगा बनवायच्या असतील तर मला तुम्हाला प्रत्यक्षात समांतर रेषा म्हणजे काय किंवा समांतर रांगा कशा होतात त्यासाठी मी आता सर्व विद्यार्थी अगोदर एका लाईनमध्ये म्हणजे समान अंतरामध्ये उभा करणार आहेत आणि मग त्याचं डिटेल तुम्हाला वर्गामध्ये घेऊन सांगणार आहे। चला तर मग ह्या समांतर रांगानंतर तुम्ही काही वेळेस दोन रांगेच्या मध्येच विद्यार्थी शिरले जातात, एकमेकाला छेदून जातात, म्हणजे छेद तयार होतो। हा छेद म्हणजे काय? गेले ना एकमेकांना क्रॉस करून। आता हे क्रॉस छेद आणि छेदिका या ठिकाणी आपल्याला हा शब्द प्रयोग यामध्ये पाहायला मिळतो। जेव्हा दोन रेषांना तिसरी रेषा दोन भिन्न बिंदू छेदत असते तेव्हा त्या तिसऱ्या रेषेला छेदिका असे म्हणतात। आता आपल्या समोर मी काही आकृत्या दाखवत आहे। या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला हा जो दिसतोय तो रेल्वेचा रूळ जो आहे, त्याचे जे बार आहेत ते अगदी कसे सरळ समोर किती लांब गेले तरी तुम्हाला कुठेही छेदताना दिसतात का? नाही दिसत। कितीही पाठीमागे असले तरी दोन रुळांमध्ये जे अंतर आहे ते समान दिसते। बघा, या पद्धतीने ही जी रचना आहे, ही रचना आपल्याला काय सांगते की या दोन रुळांमध्ये कुठेही अंतर नाही। त्याचबरोबर हे जे पुस्तक आहेत, ह्या पुस्तकांची जी रचना आहे, ह्या वरच्या पुस्तकाचा हा जो कड आहे, त्याची खालची कड आहे, ह्या दोन्ही कडामध्ये समान गॅप आहे। हे पुस्तकं एकमेकावर ठेवले आहेत। त्याचबरोबर तुमच्या वर्गातील हा जो फळा आहे, ह्या फळ्याची जी लांबी आहे, वरची लांबी, खालची लांबी, ही साईडची रुंदी, ही रुंदी ही कितीही लांबी वाढली तरी ह्या लांबीची जी रेषा आहे त्या कुठेही एकमेकाला क्रॉस होणार नाहीत, छेदणार नाहीत। त्याचबरोबर तुमच्या समोर ह्या टेबलवर ठेवलेले हे जे खडू आहेत, ह्या खडूंचं बारकाईने निरीक्षण करा। काही तिरके आहेत, काही सरळ आहेत। ह्या खडूला पुढे आणखी आपण एक दुसरा खडू जर ठेवला तर सगळे खडू एकमेकांना असे क्रॉस झालेले दिसतील, एकमेकाला चिकटतील, म्हणजेच हे खडू अस्ताव्यस्त ठेवले आहेत। त्याचबरोबर ह्या बिल्डिंगच्या काही बार लावलेले आहेत, काचेला बाहेरच्या बाजूने काही बार लावलेले आहेत। त्यातील काही बार उभे आहेत, काही बार आडवे आहेत, काही एकमेकाला क्रॉस झालेले आहेत। म्हणजे या खिडकीतील काही काचा ह्या एकमेकांना, काचेचे बार एकमेकांना क्रॉस झालेले दिसत आहेत आणि पुढे वाढवले तर त्या दुसऱ्या बारला काय होतात, त्या ठिकाणी छेदून जाणार आहेत। म्हणजे ह्या बाराची हे जे बार आहेत, हे बार अस्ताव्यस्त आहेत, हे एका लाईनमध्ये नाहीत। यानंतर ह्या खिडकीच्या ज्या पिवळ्या रंगाच्या काचा आहेत, याच्या बाहेरून जे डिझाईन आहे, ह्या आडव्या आणि उभ्या प्रकारच्या ज्या लाईन आहेत त्या अगदी समांतर आहेत, काही आडव्या आहेत, काही उभ्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला या आकृत्यामध्ये काही रेषा, काही बार हे एकमेकांना छेदणारे व काही बार न छेदणारे दिसले। याचा अर्थ या आकृतीमधून आपल्याला एक टॉपिक पाहायचा आहे आणि तो टॉपिक म्हणजे 8वी इयत्तेसाठी मी तुमचं स्वागत करतोय आणि आम्ही घेऊन जातोय तुमच्यासाठी गणित भाग। गणितामध्ये इयत्ता 8वी विषय आहे गणित आणि प्रकरणाचं नाव आहे या ठिकाणी प्रकरण क्रमांक 2। प्रकरणाचं नाव तर तुम्ही नक्कीच ओळखलेलं असणार आहे। प्रकरणाचे नाव आहे समांतर रेषा व छेदिका। या प्रकरणाचं नाव आपल्याला समजलेलंच आहे। मित्रांनो,
या टॉपिकचा उपयोग आपण कसा करायचा, कुठे करायचा हे सखोलपणे पाहणार आहोत। याच्यातून काय काय शिकायला मिळणार आहे? याच्यातून तुम्हाला समांतर रेषा म्हणजे काय, कशाला म्हणायचं समांतर रेषा, यानंतर समांतर रेषानंतर छेदिका म्हणजे काय, या छेदिकेमुळे आणि समांतर रेषेमुळे तयार होणारे कोण कोणते आहेत, त्यामध्ये संगत कोण म्हणजे काय, त्यानंतर आंतरकोन म्हणजे काय, आणि आंतरविक्रम कोण, बाह्य विक्रम कोण, आणि ह्या छेदिकेमुळे ह्या आंतरविक्रम कोणांचे गुणधर्म आणि त्यापासून सुटणारे प्रॉब्लेम हे आपल्याला पाहायचं आहे। तेव्हा ह्या टॉपिकमधून आपल्याला तुम्ही काय काय शिकायला मिळणार आहेत? कोणांचे प्रकार, छेदिकेमुळे तयार होणारे कोण कोणकोणते आहेत, संगत कोण, त्यानंतर आंतरकोन, आणि विक्रम कोणामध्ये आंतरविक्रम कोण आणि बाह्य विक्रम कोण, याचा सखोल अभ्यास आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या पाठातून तुम्हाला नक्कीच हे 4 प्रकारचे टॉपिक कव्हर होणार आहेत। समांतर रेषा व छेदिका म्हणजे काय, छेदिकेमुळे तयार होणारे कोण आणि त्या कोणांचे जे आंतरविक्रम कोण, बाह्य विक्रम कोण, रेषे जोडीतील कोण, यांचे तुम्हाला गुणधर्म या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत। त्याचबरोबर या पाठातून नेमके हायलाइट्स कुठल्या भागावर आपल्याला परफेक्ट नॉलेज मिळालं पाहिजेत, एक म्हणजे संगत कोण कशाला म्हणायचं, समांतर रेषा म्हणजे काय, दुसरं संगत कोण म्हणजे काय, तिसरं विक्रम कोण म्हणजे काय, आंतरविक्रम कोण कशाला म्हणायचं, आणि त्यानंतर विक्रम कोण म्हणजे काय, असे हे 4 प्रकारचे नॉलेज तुम्हाला या पाठातून मिळणार आहे। चला जाऊया थेट प्रकरणाकडे, समांतर रेषा व छेदिका। छेदिका या पाठामध्ये आता मी तुमच्या समोर एक रेषा काढतो, त्यानंतर ही दुसरी रेषा काढलेली आहे। आता ह्या 2 रेषा एकमेकांना कशा आहेत, समांतर आहेत, हे कुठेही छेदलेले आहेत का? आता आणखी एक रेषा काढूयात आपण, त्यानंतर मी दुसरी एक रेषा काढतो, ह्या 2 रेषा सुद्धा कशा आहेत, एकाच प्रतलात परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। मग ह्या ज्या 2 रेषा आहेत, समजा ह्या 2 रेषा मी आणखी अशा सरळ केल्या आणि पुढे वाढवल्या, पहिली रेषा एल रेषा वाढवली, पुढच्या बाजूला एम रेषा परत वाढली, अरे बापरे, ह्या रेषा तर एकमेकांना क्रॉस झालेल्या आहेत, म्हणजे ह्या 2 रेषा समांतर आहेत का? अजिबात नाहीत। याचाच अर्थ एकाच प्रतलातील रेषा एकतर समांतर असू शकतात किंवा एकमेकींना छेदणारे असणार आहेत। आता ह्या 2 रेषांचा विचार करा, एल रेषा आणि एम रेषा। एल रेषा मी आणखी पुढे वाढवतो, त्यानंतर एम रेषा आणखी पुढे वाढवतो, त्याचबरोबर एल रेषा मागच्या बाजूला वाढवली, एम रेषा खालच्या बाजूला वाढवली। आता ह्या 2 रेषा समांतर ऑफकोर्स असणारच आहेत, ह्या एकमेकांना कुठेही छेदत नाहीत, किती लांबपर्यंत वाढवल्या तरी समांतर आहेत ह्या रेषा, कुठेही छेदत नाहीत। मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला ह्या एल आणि एम रेषा समांतर आहेत, म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। आणि याचं वाचन रेषा एल व रेषा एम ह्या समांतर रेषा असून ह्या रेषा एल समांतरचं चिन्ह उभी रेषा, समांतर रेषा एम असे लिहिले जाते। आता यानंतर छेदिका म्हणजे काय, जेव्हा एखादी रेषा दिलेल्या 2 रेषांना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या तिसऱ्या रेषेला त्या 2 रेषांची छेदिका असे म्हणतात। एम आणि एन ह्या 2 रेषा आहेत, ह्या समांतर नाहीत। आता ह्या 2 समांतर रेषांना तिसरी एक रेषा ए आणि बी या 2 भिन्न बिंदूत छेदलेल्या आहेत, म्हणून ह्या तिसऱ्या रेषेला म्हणजे एल रेषेला ह्या 2 रेषांची छेदिका असे म्हणतात। आता ह्या छेदिकेमध्ये आपल्याला आकृतीमध्ये रेषा एम व रेषा एन यांना रेषा एल ही अनुक्रमे ए आणि बी बिंदूमध्ये छेदलेली आहे, म्हणजेच रेषा एम व रेषा एन यांची रेषा एल ही छेदिका आहे। आता ह्या छेदिकेमुळे तयार होणारे कोण हे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। जी छेदिका आहे त्या छेदिकेमुळे 8 कोण तयार झालेत। हे 8 कोण कसे आहेत बघा, कोण कसा तयार होतो, एक बाजू छेदिकेवर आहे, दुसरी बाजू रेषेवर आहे। मग आपल्याला कोण कुठं तयार झाला, पहिला कोण पाहूयात, ए एम पी, दुसरा कोण ए एम क्यू, तिसरा कोण आहे पी एम एन, चौथा कोण आहे क्यू एम एन, पाचवा कोण आहे एम एन एस, सहावा कोण आहे एम एन आर, सातवा कोण आहे आर एन टी आणि आठवा कोण आहे टी एन एस। असे हे 8 कोण झाले आहेत। आता हे कोण समजले तुम्हाला, आता मी सेपरेट कोण बाजूला करून दाखवतो। पहिला कोण आहे ए एम पी, हा कोण जर मी असा बाजूला काढला तर बघा ह्या कोणाचा आकार असा होतो, कसा होतो ए एम पी। ह्या कोण छेदिकेच्या खालच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला आहे आणि त्याची दिशा कुठे आहे, वरती आहे। बघा
AMP. नीट कन्सेप्ट समजून घ्या. AMP हा छेदिकेच्या डाव्या बाजूला असून त्याची दिशा वरती आहे. आता दुसरा कोणता येतो छेदिकेच्या उजव्या बाजूला AMQ, त्याची दिशा सुद्धा वरती आहे पण छेदिकेच्या उजव्या बाजूला. तिसरा कोणता आहे या ठिकाणी पहा. तिसरा कोण तयार झालेला आहे PMN, हा छेदिकेच्या डाव्या बाजूला मात्र त्याची दिशा खाली आहे. आणि नंतर पुढचा चौथा कोण आहे QMN, हा छेदिकेच्या उजव्या बाजूला दिशा खाली आहे. त्यानंतर सहावा कोणता तयार होतो MNS, हा छेदिकेच्या उजव्या बाजूला त्याची दिशा वरती आहे. यानंतर पुढचा कोण आहे या ठिकाणी MNR, छेदिकेच्या डाव्या बाजूला दिशा वरती आहे. यानंतर पुढचा कोण आहे छेदिकेच्या डाव्या बाजूला दिशा खाली आहे RNT. आणि शेवटचा आठवा कोण आहे छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि त्याची दिशा खाली, तो म्हणजे SNT. मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण 8 कोण आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यातून आपल्याला काय शोधायचं आहे, संगत कोण म्हणजे काय. म्हणजे संगत कोण कशाला म्हणायचं तर ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा, छेदिका आहे, छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेली भुजा ही छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोणांची असते. सर समजलंच नाही की हो? यस, नाही समजणार. आता प्रत्यक्षात ह्या व्याख्येचा, ह्या शब्दांचा, ह्या वाक्याचा अर्थ कोणाच्या साह्याने दाखवतो. समजा मला या ठिकाणी एक कोन दाखवायचा AMP, हा एक कोन दाखवला, त्याची एक भुजा छेदिकेवर आहे. AM ही भुजा छेदिकेवर आहे, दुसरी भुजा कुठे आहे रेषेवर आहे. शिवाय ह्या कोनाची डाव्या बाजूला हा कोन तयार झाला आहे, त्याची दिशा वरती आहे. बघा कोणता कोन आहे हा AMP. आणि त्याच्यासारखाच कोणता तयार झाला MNR, हा त्याचा संगत कोन तयार झाला आहे. म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला व एकच दिशा. यानंतर दुसरा कोन पाहूयात आपण, किंवा हा कोन आता आपण कोनाच्या माध्यमामधून पाहूयात. AMP हा एक कोन तयार झाला. यानंतर त्याचा संगत कोन MNR, हा दुसरा संगत कोन तयार झालेला आहे. मित्रांनो, आता छेदिकेच्या उजव्या बाजूला जर पाहिलं, डाव्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी PMN, आता हा PMN कोण आहे त्याचा संगत कोण भरतोय RNT. ह्या दोन्ही कोणांची दिशा खालच्या बाजूने आहे आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे हे संगत कोण झाले. आता छेदिकेच्या उजव्या बाजूला पाहूयात आपण. उजव्या बाजूला म्हणण्यापेक्षा डाव्या बाजूचे हे कोण PMN आणि RNT हे संगत कोन तयार झालेले आहेत. आता छेदिकेच्या उजव्या बाजूला पाहूयात AMQ, याची दिशा छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे, दिशा वरती आहे. त्याचा संगत कोण आहे MNS, छेदिकेच्या उजव्या बाजूला दिशा वरती. हा जर आपण या आकृतीच्या माध्यमातून पाहिला तर तुम्हाला दुसरा कोन दिसतोय QMN आणि याचा संगत कोण आहे SNT. मित्रांनो, हे दोन संगत कोन तयार झालेले आहेत. ह्या संगत कोन अशा पद्धतीने पहा की ज्यांची एकच दिशा, एकच भुजा आहे. दुसऱ्या बाजूला हा दुसरा संगत कोन आहे. हे संगत कोन आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे ज्यांची दिशा एक आहे आणि छेदिकेच्या एका बाजूला आहे, शिवाय एक भुजा ही छेदिकेवर असते. हे संगत कोन आहेत. एकाची दिशा खालच्या बाजूला आहे. बघा, हे दोन कोन संगत आहेत. AMQचा संगत कोन आहे MNS. आता QMNचा संगत कोन आहे SNT. आता आपण संगत कोन झाल्यानंतर आंतरकोन म्हणजे काय. आंतरकोन म्हणजे छेदिकेमुळे तयार झालेले कोन, परंतु दोन रेषेच्या मध्ये. PMN हा दोन रेषेच्या मध्ये झालेला आहे, छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे. आता छेदिकेच्या ह्या डाव्या बाजूला आणि आतल्या साईडला कोणता कोन झाला MNR, हा आतल्या बाजूला आहे. आता छेदिकेच्या दुसऱ्या साईडला पहा QMN आणि दुसरा कोन तयार झालेला आहे MNS. हे दोन आंतरकोन आहेत. आता या आंतरकोनांचा गुणधर्म आहे आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. हे दोन कोन आंतरकोन आहेत. यानंतर आपल्याला बाह्य कोन पाहिजे आहेत, आंतरविक्रम कोन पाहिजे आहेत. आंतरविक्रम कोन म्हणजे छेदिकेच्या आतल्या बाजूला एका साईडला आणि दोन रेषेच्या आत एक कोन आणि दुसरा कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूला, ज्याची दिशा खाली असते, एकाची दिशा वर असते. नाही समजलं, या ठिकाणी पहा
PMN हा छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे, शिवाय दोन रेषेच्या मध्ये आहे, त्याची दिशा कुठं आहे, खालच्या बाजूला आहे. आता छेदिकेच्या उजव्या बाजूला विरुद्ध बाजूला पाहिजे आणि त्याची दिशा कुठं असणार आहे, याची खाली आहे, आता याची दिशा वर असणार आहे. आणि दोन रेषेच्या मध्ये म्हणजे MNS हा त्याचा आंतरविक्रम कोण आला, याची दिशा वरच्या बाजूला आहे. झाला आंतरविक्रम कोण. दुसरा कोण जर पाहिला तर कोणता तयार होईल बघा. या ठिकाणी दुसरा कोण घेऊयात आपण आता. आंतरविक्रम कोण MNR छेदिकेच्या डाव्या बाजूला त्याची दिशा वर आहे. आता छेदिकेच्या उजव्या बाजूला त्याची दिशा खाली असणारा व दोन रेषेच्या मध्ये असणारा QMN हा त्याचा आंतरविक्रम कोण तयार झाला आहे. बघा या ठिकाणी हे दोन आंतरविक्रम कोण तयार झाले. आता हे आंतरविक्रम कोणाची दिशा एकाची वरती आहे, एकाची खाली आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे बाह्य विक्रम कोण, जो छेदिकेच्या दोन रेषेच्या बाहेरच्या बाजूला. समजा मी हा पहिला कोण घेतला AMP, हा याची दिशा वरती आहे आणि दुसरा कोण छेदिकेच्या बाहेरच्या बाजूला SNT हा बघा या ठिकाणी याची दिशा बाहेरच्या बाजूला आहे. हे दोन कोण म्हणजे AMP व SNT हे बाह्य विक्रम कोण झालेले आहेत. या ठिकाणी या आकृतीवरून तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. आता दुसरा एक कोण पाहूयात. कोणता कोण घ्यायचा. AMQ छेदिकेच्या बाहेरच्या बाजूला वरच्या दिशेने, आता छेदिकेच्या डाव्या बाजूला खालच्या दिशेने RNT हे बाह्य विक्रम कोण झाले. कोणते AMQ व RNT हे बाह्य विक्रम कोण झालेले आहेत. या दोन कोण बाह्य विक्रम कोण अशा पद्धतीने आपल्याला शोधता येतात. मित्रांनो, तुम्हाला या पाठातून काय समजलं तर ह्या पाठातून तुम्हाला संगत कोण म्हणजे काय, यानंतर दुसरा आंतरकोण म्हणजे काय, तिसरी बाब म्हणजे आंतरविक्रम कोण आणि चौथी बाब म्हणजे बाह्य विक्रम कोण कशाला म्हणायचं, ह्या चारीचा उपयोग करून आपण छानपैकी गणित सोडणार आहात. समांतर रेषा, छेदिका, संगत कोण, विक्रम कोण आणि तुम्हाला समांतर रेषा व छेदिका या टॉपिकमधील जे प्रकार पाहिले आपण कोणांचे, त्या प्रकारानुसार तुम्हाला स्पर्धा परीक्षेला वेगवेगळी गणितं नक्कीच सोडण्यास मदत होणार आहे. तेव्हा अशा प्रकारचे गणित आता प्रत्यक्षात मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर आपल्या व्हाईट बोर्डवर सोडून दाखवत आहे. पहा, हा टॉपिकचा उपयोग तुम्हाला कुठे कुठे होणार आहे. तुम्हाला या टॉपिकचा उपयोग NMMS परीक्षेला होणार आहे. या टॉपिकचा उपयोग तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेला होणार आहे. या टॉपिकचा उपयोग तुमची घटक चाचणी आहे त्याच्यातही तुमचा उपयोग होणार आहे. प्रथम सत्र परीक्षेला याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही बाहेर पडता आणि इंजिनिअरिंगला विषय घेता त्यावेळेस तिथेही उपयोग पडणार आहे. यानंतर तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला 12वी नंतर गेलात, ग्रॅज्युएशन नंतर, तर तुम्हाला हे नॉलेज त्यावेळेस आठवणार नाही, पण आता जर का पक्कं करून ठेवलं तर तेव्हाही तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला खेळाच्या माध्यमातून उपयोग होणार आहे. काही गेम एंटरटेनमेंट तुम्हाला याच्या माध्यमातून खेळसुद्धा तयार करता येणार आहेत. असा असंख्य प्रकारचा टॉपिक असलेला भाग म्हणजे समांतर रेषा व छेदिका. चला आपण तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा मी तुम्हाला घेऊन दाखवतो. तोपर्यंत आपण या ठिकाणी हा टॉपिक समजून घ्या आणि याचा नक्की सराव करा. मी तुम्हाला घेऊन जातोय आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी कशा पद्धतीने गणित याच्यावर विचारले जातात आणि आपण त्याची उत्तरं कशी द्यायची.